अहिल्यानगर जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेसाठी तब्बल 700 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून मात्र एवढा निधी खर्च होऊनही अनेक गावांमध्ये नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। इमामपूर गावात पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असले तरीही पाण्याची टाकी अद्याप अपूर्ण असून पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्याने योजना निष्फळ ठरल्याची ग्रामस्थांनी तक्रार केली आहे। त्यामुळे ही योजना सर्वसामान्यांसाठी की ठेकेदारांसाठी असा सवाल उपस्थित केला जात आहे। दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालकमंत्री रामकृष्ण विखे पाटील यांनी कडक भूमिका घेतली। जलजीवन मिशन योजनेबाबत अनेक तक्रारी समोर येत असून काही ठिकाणी पाण्याचा स्रोत नसतानाही योजना मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले। या संपूर्ण प्रकरणाचा स्वतंत्र आढावा घेतला जाणार असून पाणी पुरवठा विभागाच्या सचिवांसोबत बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तसेच ही योजना ठेकेदारांची स्कीम बनल्याची टीकाही त्यांनी केली। जलजीवनच्या बाबतीमध्ये सर्वस्व तक्रारी आहेत आणि काही ठिकाणी पाण्याची उद्भव नसताना योजना तयार केल्या गेल्या आहेत। पाणी उद्भव आहे तर त्या ठिकाणी पाईपलाईनची कामं अपुरी आहेत। आता या सगळ्या एकदा मी स्वतंत्र आढावा 2-3 दिवस घेणार आहे जलजीवन मिशनच्या, त्यांच्या सचिवांनाही बोलवणार आहे पाणी पुरवठा विभागाच्या। तर काही अधिकाऱ्यांच्या खालच्या स्तरावर आढावा घेऊन काही फार आता त्याला निष्पत्ती असं नाही आहे। जलजीवन मिशनची योजना जी आहे दुर्दैवाने ही कॉन्ट्रॅक्टर ड्रिव्हन स्कीम झालेली आपल्याकडे। कॉन्ट्रॅक्टरने प्राधान्यक्रम ठरवले, त्याचा परिणाम आज पाणी असूनही काही गावांना पाणी मिळत नाही, हे वास्तव आहे। आता त्या सगळ्या कारणमीमांसाकडे बसण्यापेक्षा ती योजना कशा लवकर कार्यान्वित होऊन लोकांना पाणी मिळेल याला मी प्राधान्यक्रम दिलेला आहे। आमच्याकडे 2 टँकर येतात, म्हणजे 40,000 लिटर पाणी येते, पण आमची लोकसंख्या आज 3,500 आहे। तर त्या मानाने आम्हाला 70,000 लिटर पाणी यायला पाहिजे, तर 40,000 येतं, म्हणजे निम्मे पाणी कमी येतं। त्यामुळे पाण्याची टंचाई फार तीव्र आहे। लोकांना पाणी प्यायला नाही, पुरत नाही, जनावरांचं चांद लावण्याचं तर पाणीच नाही, ती परिस्थिती। गावात जलजीवनचं काम झालं, टाकी झाली, पण जलजीवनचं काम फक्त घरोघरी घरापर्यंत पाईपलाईन टाकलेली, पण त्या पाईपलाईनला पाणी नाही। जिथून उद्भव आहे तोच उद्भव टाकीत पाणी येत नाही। त्याच्यामुळे आमची एवढीच आहे का कमीत कमी पुढच्या वर्षी तरी जलजीवनचं काम पूर्ण व्हावा, युद्ध पातळीवर पूर्ण करून आमची पुढच्या वर्षी तरी समस्या मिटवावा।